Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. या जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे. अरे असं काही करू नका गोंधळी बुवा. स्वर्ग लोकी रामाच्या गप्पा रे, पाठच्या पारी मुंगी जगतात जगतात, पक्षी जगतात जगतात, झाडं झुडप वृक्ष वेली, अरे इतकंच काय बांडगुळ सुद्धा जगतात जगतात जगतात. आणि माणूस प्रत्येक शो हा जवळजवळ हाऊसफुलच्या आसपास गेलेला आहे, हाऊसफुलच्या जवळपास गेलेला आहे. तर लोक हे नाटकाची खूप उत्सुकतेने वाट पाहत होते. तुम्ही म्हणले की ते रंगभूमीवरून हे नाटक कधीच गेलं नाही. अजिबात डिस्टर्ब करू नको मला, जरा थोडा वेळ झोपू दे ग. कमिंग सर. मृत्यू लोकात पोलिसाची आणि स्वर्ग लोकात यमाची ड्युटी भल्या माणसानं कधी करू नये. आजी आल्या होत्या, 75 वर्षाच्या होत्या, आणि त्या म्हणल्या, त्या मला हातात घेऊन म्हणले की वर जाण्याआधी एवढं काहीतरी चांगलं पाहिलं नाही. या नाटकामुळे तुझ्या आयुष्यात काय बदल थोडक्यात सांग. तुमच्या समोर जी मी छोट्या पडद्यावर दिसतेय, हाच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल या नाटकाने घडवलेला आहे. तुमच्यापर्यंत सहज पोहोचते मी तर याच नाटकामुळे. गुड मॉर्निंग सर. गुड आफ्टरनून. सॉरी सर, यमा ही काय वेळ झाली दरबार यायची. मी राजू सावंत, जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात माझं निंबोळा हे गाव आहे. तसा तर मी शेतकरीच आहे, शेळीपालक पण आहे, पण नाटकामध्ये सिनेमामध्ये पण 2-3 मराठी सिनेमात काम केलं, एका हिंदी सिनेमात काम केलेलं आहे, जी यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडमध्ये काम करतोय. लोकांना शिवाजी महाराज बाबासाहेबांचे विचार पोहोचवतो आम्ही, या गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय आम्हाला. शिवाजीला त्याच्या विचारांसोबत वरती घेऊन ये जा. हे देव आहेत का गेमर आहेत? यांचं आजच नाही, त्यांनी मागही अशा चांगल्या चांगल्या माणसाला ट्रेन वाजवला. की नैसर्गिक ज्या गरजा आहेत भुकेची, जी मेंदूची असो किंवा पोटाची असो, ती नाही बदलता येणार, ती तर भागवावीच लागेल. मी पॉलिटिकल सायन्समध्ये PhD केलंय, प्लॅन बी म्हणून, पण तरीही करू नये मी पुन्हा प्रयोगालाच येते. मी PhDचे 2013ची एंट्रन्स टेस्ट परभणीला प्रयोग होता म्हणून सोडली होती. पण मला इतकं शिवाजीचे प्रयोग करायला आवडतात की मी फिल्मही सोडल्या, काही शूट एक सिरियल करत होते मी, तर त्या सिरियलच्या टायटल सॉन्गचं शूट होतं, तेही मी प्रयोगामध्ये सोडलं. नवी पिढी जी आहे आत्ताची, त्यांना ना त्यांच्या पद्धतीनं समजून सांगता जर आपल्याला आलं तर आपण जिंकतो कुठलीही गोष्ट असेल ती. आणि हे नाटक ते परफेक्ट ते काम करतं. वाटेपर्यंत पोहोचलो. शिवाजी महाराज आपले विचार पृथ्वी तलावर विसरले. काय देवा, शिवाजी महाराज आपले विचार पृथ्वी तलावर विसरले. काही सोशल मीडियावरती काही विशिष्ट गटाकडून किंवा काही लोकांकडून अशा पोस्ट करण्यात येत होते की हे नाटक पाहायला येणारी मंडळी जी आहे ती एका विशिष्ट राजकीय पक्षाची किंवा विशिष्ट विचारधारेची आहे. असं काय होतंय किंवा असं काय आहे का? घासून घासून गुळगुळीत झालेलं तेच काय सुरू केलं? पारंपरिक. आम्हाला तुमच्यात चेंज पाहिजे. चेंज. सादर करीत आहोत शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला. मारली रेड्याला हट्टाने निघाली स्वारी भुवारी, काहूर यमाच्या मनी रागाचा पारा, डोळ्यात धारा. तर एकंदरीतच हा मोंटाज आपण बघितल्यानंतर आपल्याला थोडीशी गोष्ट लक्षात आली असेल. ही गोष्ट जी आहे ती अशा एका नाटकाची आहे ज्यानं सामाजिक बदल खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडवलेत. आता नाव लपवण्यात काहीही म्हणजे तसं तर काही राहिलेलं नाही आहे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला असं एका नाटकाचं नाव तुम्हालाही माहीतच असेल अर्थातच. या नाटकानं काय केलंय आणि नेमकी
थॉट प्रोसेस जी आहे ती कशा प्रकारे या नाटकामुळे लोकांची बदलली आहे आणि लोक खरं म्हणजे पुन्हा हे नाटक मध्यंतरीच्या काळात मध्यंतरी काही काळ हे नाटक प्रेक्षकांसाठी आलं नव्हतं, पण आता पुन्हा हे नाटक नव्या रूपात नव्या जोमानं समोर आलंय आणि मग आता या नाटकाला नेमका प्रतिसाद कसा मिळतोय आणि एकूणच या नाटकाच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. आपण मंचावरती आहोत आता आणि हे पनवेलचं फडके नाट्यगृह आहे आणि या मंचावरती आहोत आणि ही सगळी कलाकार मंडळी जी आहे ही शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाची कलाकार मंडळी आहे. यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत बारकावे आहेत त्यांना नेमक्या काय रिॲक्शन्स येतात आणि या नाटकाच्या एकूणच अवतीभोवती समाजकारण राजकारण कसं फिरतंय हेच आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण प्रत्येकाशी संवाद साधणार आहोत आणि इथं आपल्याला नाटकामधले यमदेव दिसत आहेत आणि ही सगळी महत्त्वाची पात्र रेखाटणारी ही मंडळी आहे त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. तर नमस्कार, आपलं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. कुठून आलेत तुम्ही? आम्ही जाम समर्थ, जालना जिल्हा. बरोबर. काय करता तुम्ही? मी पूर्ण वेळ शेती करतो गावाकडं. हो. आणि शेती व्यतिरिक्त मग हे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे कार्यक्रम. काय दिले या नाटकानं तुम्हाला? गेल्या 2012-13 पासून याचे आतापर्यंत जवळपास 700 ते 800 प्रयोग झाले आणि याच्यामधून आम्हाला प्रयोग करीत असताना प्रत्येक गावात प्रत्येक नवीन नवीन जागेवर गेल्याच्या नंतर वेगवेगळे अनुभव आले. खरं तर लोकांना खरे शिवाजी महाराज सांगण्यात आम्हाला खूप आनंद वाटला याच्यामध्ये, कारण आम्ही शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकांपर्यंत पोहोचविले याचं खूप समाधान आहे आणि अजून भरपूर लोकांपर्यंत पोहोचायचे अशी सगळ्याची इच्छाशक्ती आहे. खूप मोठी गोष्ट आहे. ते शेतकरी आहेत आणि त्यासोबतच समाज प्रबोधनाचं काम करतात. हे यमराज आहेत, भले भले लोक घाबरतात त्यांना, पण ते यमराज बदल घडवण्याची भाषा करतात. तुम्हाला कसं सापडलं हे नाटक आणि काय दिलं या नाटकानं? आणि मला तर ओळख दिली आणि सापडले तर कैलाश वाघमारे, मीनाक्षी, आम्ही अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे बॅचमेट मुंबई विद्यापीठात, वामन केंद्रे, शफात खान, मंगेश बनसोड सर, मिलिंद सर, अमोल, हे आम्ही तिथं शिकलेलो आहे. तर ते पासआउट झाल्यानंतर मला कैलाशने ह्या नाटकासाठी बोलवलं होतं, कुणाल गजबारी ती की मी तिथं जातो आणि तिथून ते माझा प्रवास सुरू झाला. मिळालं एक तर माझ्या नावासमोर आपण सगळे सन्माननीय कोणी लिहितं, कोणी श्री लिहितं, मी यम प्रवीण लिहितो. मला हे मिळालं आणि त्याचं मला आहे की मला प्रत्येक प्रयोगागणीच लोक म्हणतात की इतका गोड यम असेल तर आपल्याला कुठे जायला तयार आहे. तर मला फार ते भारी वाटतं. आमच्या हडपसरच्या एका प्रयोगाला आत्ताच एक आजी आल्या होत्या, 75 वर्षाच्या होत्या आणि त्या मला हातात हात घेऊन म्हणले की वर जाण्याआधी एवढं काहीतरी चांगलं पाहिलं नाही, हे आहे गाठीशी. तो तिथं आपण जरा शांत झालो की आपण खरंच आपण चांगलं देतोय काहीतरी, म्हणजे इतक्या वर्ष आहे. आपल्याही मनात सामाजिक राजकीय आपलेही काही बदल घडत आहेत की आपणही अभ्यास करताना महाराजांचं अभ्यास करतोय, बाबासाहेबांनी काय सांगितलं, महात्मा फुलेंनी काय सांगितलं, हे सगळं अभ्यासतोय. जी महापुरुष आहे आणि ज्यांनी ह्या नाटकासाठी ज्यांचे विचार पोहोचवले, ज्याला आलेत की साळुंखे, त्यांचे सगळं मिळालं, त्याच्यामुळे तोही अभ्यास येतो आणि प्रेक्षक हा जिवंत असतो. तो माणूस इतका वेळ काढून येतो ना ह्या नाटकासाठी की कोण कुठून येतो, त्याची एक एनर्जी आपल्याला मिळते आणि जगायला फार मोठं. क्या बात आहे. यमदेवानं खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. आपण परत पुढे जाऊया, गडबड आहे. तुम्ही कुठून आलेत आणि काय करता? नमस्कार, मी किशोर उडान, मी शेती करतो गावाकडं आणि मी जालना जिल्ह्यात माझं गोदावरी काठावर गाव आहे, बानेगाव म्हणून. शेती करून मी या नाटकात काम करतोय. काय दिलं नाटकाने? या नाटकाने आम्हाला ओळख दिली आणि आत्ता ज्या आपण समाजात पाहतोय की प्रत्येकाने महापुरुष वाटून घेतलेले आहेत, तर हे नाटक म्हणजे आय ओपनर आहे असं हे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. ते येऊन सांगतायत की हे नाटक आय ओपनर आहे. तर महापुरुष सगळ्यांनी वाटून घेतलेले आहेत, पण हे महापुरुष सर्वसामाजिक आहेत हे या नाटकातून सांगितलं आहे. क्या बात आहे. तुम्ही काय करता, कुठून? नमस्कार, मी घनसावंगी तालुक्यातून आलो आणि मी नाटकाबरोबर शेती पण करतो, त्याचबरोबर मी वकील व्यवसाय पण करतो. हो. आणि तुम्ही कुठून आलेत आणि काय करता? नमस्कार, मी संगाराज वाघमारे, मी माझं गाव वाहेगाव सातारा,
परतूर तालुक्यामध्ये आहे. जामसंबर्दपासून एक 5-7 किलोमीटरवर गाव आहे ते. मी 2010ला रंगमळ्याशी जॉईन झालो आणि ह्या नाटकात येताना म्हणजे अगोदर शेतीच करायचो, पण इथं आल्याच्या नंतर अनेक वेगवेगळे कामं पण करतोय छोटे मोठे, आणि मला अनेक लोकांपर्यंत जाता आलं. त्या लोकांचे विचार अजून हे करता आले मला, आणि खूप सारी ओळख झाली आहे आणि शिवाजीमुळे मला हे सगळं करता आलं. क्या बात आहे. तुम्ही कुठून आलात, काय? नमस्कार, मी राजू सावंत. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात माझं निंबोळा हे गाव आहे. तसं तर मी शेतकरीच आहे, शेळीपालक पण आहे, पण नाटकामध्ये सिनेमामध्ये पण 2-3 मराठी सिनेमात काम केलं, एका हिंदी सिनेमात काम केलेलं आहे, जी यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडमध्ये काम करतोय. लोकांना शिवाजी महाराज बाबासाहेबांचे विचार पोहोचवतो आम्ही, या गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय आम्हाला. आतापर्यंत जसा लोकांपुढे इतिहास मांडण्यात आला चुकीचा, तो आम्हाला पण अगोदर आम्ही पण तेच शिकलो होतो, पण या नाटकामुळे जरा दुसरी बाजू कळाली का आम्हाला. छान वाटतंय लोकांना पण समजून सांगण्यामध्ये, समजून तर नाही म्हणतायत पण लोकांपुढे आपण ते मांडतोय. क्या बात आहे. वा, ही दिदी आहे इथे एक छोटीशी. तू कितवीला आहेस बाळा आणि काय करतेस? मी 6वीला आहे. आणि कुठून आलीस तू? मी जालना. आणि या नाटकामधून तुला काय, म्हणजे तुला हे नाटक कळालंय का? हो. म्हणजे काय तुझी भूमिका काय आहे या नाटकामध्ये? मी छोट्या मुलीचा रोल करते. बरं, मजा येते तुला? हो, खूप मजा येते. हा, सगळे आपलेच लोक आहेत ना? हो. खूप गोड आहे ती. तुम्ही कुठून आलात आणि काय करतात? नमस्कार, मी मधुकर बिडवे, घनसावंगी तालुक्यातून मच्छिंद्रनाथ चिंचोली हे माझं गाव आहे. तिथून आलेलो आहे मी, आणि जवळपास 2004 पासून मी रंगमाळा ह्या संस्थेशी जोडल्या गेलेलो आहे, आणि 2012 पासून मी ह्या नाटकात काम करतोय. म्हणजे 20 मे 2012ला या नाटकाची ओपनिंग झाली आणि तेव्हापासून मी या नाटकामध्ये काम करतोय. 2012ला हे नाटक आलेलं आहे, आणि आता आपण या नाटकाचा एक महत्त्वाचा भाग असलेले आणि नाटकाचे दिग्दर्शक आहेत ते तिकडे कैलास वाघमारे पण एक दिग्दर्शक आहेत, आणि संभाजी तांगडे हे दिग्दर्शक आहेत. हे नाटक राजकुमार तांगडेंनी लिहिलं आहे, आणि अद्वैत थिएटर्सचे राहुल भंडारे हे या नाटकाचे निर्माते आहेत. तर मध्यंतरीच्या काळामध्ये नाटक हे रंगभूमीवरती नव्हतं, आता पुन्हा नव्या रूपात आलंय. काय बदल आहे की म्हणजे नाटक पाहायला आता गर्दी पण करतायत लोक? आता मला वाटतं 12 सप्टेंबर ना, 12 सप्टेंबरला याचा नव्या रंगामध्ये नव्या ढंगामध्ये हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलंय, आणि बघतोय की आजचा हा 18वा शो आहे आमचा. आणि या 18 शो मध्ये प्रत्येक शो हा जवळजवळ हाऊसफुलच्या आसपास गेलेला आहे, हाऊसफुलच्या जवळपास गेलेला आहे. तर लोक ह्या नाटकाची खूप उत्सुकतेने वाट पाहत होते. तुम्ही म्हणले की ते रंगभूमीवरून हे नाटक कधीच गेलं नाही. 20 मे 2012ला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्याच्यानंतर हे नाटक आम्ही वर्षाकाठी याचे 50-50 प्रयोग तरी होतच होते संपूर्ण महाराष्ट्र, पण ते ओपन थिएटरला व्हायला लागले होते तिकडे. म्हणजे वर्षातून 1-2 शो आमचे बालगंधर्व रंगमंदिर आणि आपलं संत एकनाथ रंगमंदिर छत्रपती संभाजीनगरचं, इथं 2 शो व्हायचे आमचे वर्षातले, आणि बाकी मग हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे ओपन शो भीमजयंती असेल, शिवजयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, तर अशा विविध संमेलनं जे आपल्याकडे भरतात, अशा संमेलनांमध्ये या नाटकाचे शो होत राहील. त्याच्यामुळे रंगभूमीवरून हे नाटक गेलं असं नाही म्हणता येत. फक्त आता हे नव्या रंगात आणि नव्या ढंगात आले. ज्याला राहुल भंडारेंसारखे एक सक्षम निर्माते या नाटकाच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचे नव्या जोमानं प्रयोग होत आहेत. हे पोचवताना मग आता जरा दुप्पट बळ आल्यासारखं झालंय. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही काय करता, कुठून आहेत, तुमचं मूळ गाव काय कोणतं आणि काय करता? हां, मी डॉक्टर अश्विनी भालेकर. माझं मूळ गाव जालना जिल्ह्यात आहे, घनसावंगी तालुक्यात मूर्ती नावाचं गाव आहे, जे जामसमतच्या शेजारी आहे. मी पॉलिटिकल सायन्समध्ये PhD केलं आहे, प्लॅन बी म्हणून, पण तरीही करू नये मी पुन्हा प्रयोगालाच येते. मी PhDचे 2013ची एंट्रन्स टेस्ट परभणीला प्रयोग होता म्हणून सोडली होती. पण मला इतकं शिवाजीचे प्रयोग करायला आवडतात की मी फिल्मही सोडल्या, काही शूट एक सिरियल करत होते मी, तर त्या सिरियलच्या टायटल सॉन्गचं शूट होतं, तेही मी प्रयोगामध्ये सोडलं. म्हणजे मला इतकं की सगळे मला म्हणतात, आता तू विचारतात ना, आता 13 वर्ष झालं ना, तू प्रयोग करून मग प्रयोग तेच करतात. पण मला इतकी मजा येते ना याच्यात, तर मला असं म्हणजे मला वाटतच नाही की आपण तेच करतोय, रोज वेगळं वाटतंय.
आणि आता मी नांदेडला राहते लग्न झाल्यापासून. क्या बात आहे. तर या सगळ्यांना हे विचारण्याचं कारण हे होतं की तुम्ही कुठून आहेत आणि तुम्ही काय करता, हे विचारण्याचं कारण हे होतं की कळायला पाहिजे प्रेक्षकांनाही आणि एकूणच लोकांना की ही अशी एका ठिकाणची लोक नाही आहेत. हे वेगवेगळ्या ठिकाणातून वेगवेगळं कामधंदा करणारी, वेगवेगळ्या इंटरेस्ट असणारी आणि वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे समाजाचं आकलन असणारी ही मंडळी आहेत. आणि त्यामुळं हे नाटक त्या आज उंचीला पोहोचलेलं आहे. त्याचं कारण सुद्धा तेच आहे. आपल्यासोबत दिग्दर्शक कैलास वाघमारे आहेत. कैलास वाघमारेंशी संवाद साधूया. कैलासजी, स्वागत आहे मुंबई तकमध्ये. धन्यवाद. आणि आता हे पुन्हा नव्या दमानं नाटक आलंय, तर काय बदल काय जाणवतोय का तुम्हाला? आणि तुम्ही स्वतः दिग्दर्शित केलं हे नाटक? ॲक्च्युली मीच संभाजी तांगडे पण आहेत माझे जे सोबती आहेत ते धर्मशाही प्ले करतात. मी मिलिंद कांबळे प्ले करतो याच्यामध्ये. बदल तर तुम्हाला दिसतच असेल, तुम्ही आधी नाटक बघितलं होतं. तर सेटचा बदल आहे, कॉस्ट्युमचा बदल आहे. संहिता तर बदलत नाहीत कारण संहिता जी मूळ आहे तीच आहे. आणि खूप छोटे चेंजेस आहे याच्यामध्ये केलेले, जे की नाटक बघायला आल्यावर तुम्हाला ते जाणवतीलच. पण आता मुळात हे चॅलेंज आहे, हे मिलेनियल्सच्या ह्याच्यातलं नाटक आहे आणि आता जेनजी पण गेलंय. पण बघायला येणारे मोस्ट ऑफ जेनजी येत असतील तुम्हाला. आणि आता तर म्हणजे त्याही पुढे आलोय आपण, अल्फा बीटा वगैरे ह्या काळामध्ये. तर कसा प्रतिसाद असतो खास करून जेनजींकडून? नाही, नाटकाची घंटा वाजते आणि आपण त्या वेळेला आपलं हे चालू आहे. आणि काय नवी पिढी जी आहे आत्ताची, त्यांना ना त्यांच्या पद्धतीनं समजून सांगता जर आपल्याला आलं तर आपण जिंकतो कुठलीही गोष्ट असेल ती. आणि हे नाटक ते परफेक्ट ते काम करते की आजच्या पिढीला ते प्रचंड आवडते आणि त्यांचा भरघोस प्रतिसाद आहे. म्हणजे यंग क्राऊडच सगळ्यात जास्त आहे नाटकाला आणि त्यांना ते खूप आवडते. तर आम्हाला निश्चित आनंद आहे की ते छान आवडतंय सगळ्यांना. नाही, पण मध्यंतरीच्या काळामध्ये खरं तर हा राजकीय प्रश्न आहे, पण तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही सोशल मीडियावरती काही विशिष्ट गटाकडून किंवा काही लोकांकडून अशा पोस्ट करण्यात येत होती की हे नाटक पाहायला येणारी मंडळी जी आहे ती एका विशिष्ट राजकीय पक्षाची किंवा विशिष्ट विचारधारेची आहे. असं का होतंय किंवा असं काय आहे का खरंच? म्हणजे आम्हाला तरी तसं जाणवलं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज नाटकच सांगतंय तसं मुळात की हे सर्व जाती धर्माच्या लोकांना, 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. बरोबर, हे नाटकाचं मूळ आहे. आणि त्याच्यापासून जर कोणी भरकटत असेल तर त्या मला नाही वाटत की ज्यांना कोणाला हा प्रश्न पडला असेल. तर मला वाटतं नंतर बरेच प्रयोग झाले, त्या प्रयोगामध्ये त्याचे उत्तर त्यांना मिळालेही असतील मे बी. पण हे नाटक सगळ्यांसाठी आहे. असं काही नाही की कुठल्या राजकीय पक्षाने प्रेरित होऊन हे नाटक, आता हे नाटक काही आत्ताच ओपन झालेलं नाही. हे नाटक आधीपासून आहे. आणि जे निर्माते आहेत राहुल भंडारे, हे आधी पण नाटकाशी जोडलेले होते. पण नंतर ठरलं की नाटक करणार होते, मग हे आपले दादा करणार होते नंतर. मग त्यांनी पुढे केलं ते नाटक. मग आपले जे पुण्याचे आमचे निर्माते आहेत भगवान मेदनकर, त्यांच्याकडे होतं. पण भगवान मेदनकरांना झालं नाही कारण ते मुळात तो नाटकाचा माणूसच नाहीये. तर जे आहेत राहुल भंडारे ते नाटकाचे, त्यांची 4 नाटकं आता सध्या रंगभूमीवर सुरू आहे. आणि ते खूप दिवसाचं म्हणत होते की मला हे नाटक करायचंय. आणि एक दिवस ते आले आणि म्हटले की अरे करूयात आपण. आणि सगळ्या जणांना करायचंच होतं. मेन स्ट्रीममध्ये येऊन कुणाला करायचं नाहीये, सगळ्यांनाच. आर्टिस्ट भुकेला असतो त्याला मेन स्ट्रीममध्ये येऊन करायचं. आणि राजकीय याच्यामध्ये अजिबात नाही समजते. हा, नाटक आपलं पॉलिटिकल आहे. पण तसा इथल्या पॉलिटिक्सचा आणि या नाटकाचा तसा काहीही अर्थार्थी संबंध नाही. खरं तर म्हणजे या नाटकाच्या नावावरनं पण आता हल्ली आपण बघतोय की सिनेमाच्या नावावरून वाद होत आहेत. खालीद का शिवाजीवरनं वाद झाला, मग त्यानंतर आता मनाचे श्लोकवरनं वाद झाला. त्याच्या हा इतिहास खरं तर खूप जुना आहे. म्हणजे शिवाजी कोण होता, गोविंद पानसर यांच्या पुस्तकाला पण लोकांनी विरोध केला होता. तर आपल्या नाटकाचं हे नाव तशाच अवतीभोवती फिरणार आहे. तर हे जे चालू असतं ह्याच्याबद्दल ह्याचं काय तुमचं निरीक्षण काय आहे? पण नाही, काय माहिती का, याचं उत्तर काळ देत असतो. सगळ्या गोष्टींचं उत्तर असतं. काय होतंय, आज जी गोष्ट मला बरोबर वाटते ती उद्या मे बी ती चुकीची असेल, किंवा जी आज तुम्हाला चुकीची वाटते तुमचा जेव्हा त्यावरती तुम्ही अभ्यास कराल, मनन कराल, चिंतन कराल, तेव्हा तुम्हाला वाटेल की अरे नाही मी चुकीचा होतो. तर मला वाटतं वेळेवर सोडायला पाहिजे आपण सगळ्या गोष्टी, की ठीक आहे प्रत्येकाचा एक काळ असतो. तर आता एक काळ आलेला आहे, हा काळ आहे. तर हा काळ पण जाईल. आपण म्हणजे होप्स ठेवूयात की हा काळ पण जाईल आणि म्हणजे चांगला विचार करणारी माणसंही येतील आणि येईल सगळा चांगला काळ येईल. नाही. आणि मला खरं तरी अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की कसं आहे की कुठलीही कला
बरेच बदल घडवत असते आणि म्हणजे कुठलीही कला असो त्यामध्ये. तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये तुझं काम खूप मोठं आहे, तू फिल्म्स करतो, नाटक करतो, बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे गायनामध्ये पण हे आहे. तर हे नाटक जे आहे हे नाटक कशा पद्धतीनं समाजात बदल घडवतंय असं तुला वाटतं? नाही, खूप बदल आहेत. खरं तर मला सांगायला आवडेल की याला आपल्या सांगलीमध्ये हे नाटक फक्त वेश्यांसाठी केलं होतं आणि वेश्या बघायला आल्या होत्या, पूर्ण नाटक बघायला आल्या होत्या. त्यानंतर सोलापुरामध्ये मला वाटतं 15 ऑगस्टच्या दिवशी मुस्लिम महिला बुरखा घालून आल्या होत्या. पूर्ण नाट्यगृह मुस्लिम महिला होत्या बसलेल्या आणि महाराज ऐकतायत, हे होतं. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये एक भाग होता, खूपच सेन्सिटिव्ह भाग होता आणि तिथं सारखं 2 समाजामध्ये दंगल व्हायची, म्हणजे भांडण व्हायचे, कुरकुर व्हायची सातत्यानं. तर तिथल्या जे API आहेत तिथले, त्यांनी या नाटकाचं नियोजन त्या चौकामध्ये केलं आणि सगळ्यांना बोलवलं, आमंत्रित केलं की आपण सगळे मिळून एकदा नाटक बघूया. आणि त्याच्यानंतर तिथून काही असं आलं नाही. तर मला वाटतं सामाजिक सलोखा जर घडत असेल तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय. आणि मला आठवतंय की 40,000हून अधिक लोक एका प्रयोगाला सुद्धा आले होते, हा सुद्धा प्रयोग झाला होता. त्यामुळं निश्चितपणाने हे नाटक जे आहे हे खूप जबरदस्त पद्धतीनं पुन्हा आलंय. आपल्याकडे मीनाक्षी आहे, मीनाक्षीला तुम्ही वेगवेगळ्या सिरियल्स मधून बघताय, छोट्या पडद्यावरती खूप धमाल करते ती सध्या. मीनाक्षी, छोटा पडदा परत हे नाटक, ह्या दोन्हीमध्ये कसा मेळ? छान वाटते हा मेळ घालताना. आर्टिस्टला काय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करायला मजाच येत असते, ती मजा सध्या मी अनुभवते. आधी याच नाटकापासून सुरुवात केली होती आणि परत 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर परत हेच नाटक करायला मिळणं, त्याच टीमसोबत त्याच एनर्जीने काम करायला मिळणं, यासारखं सुख नाही आहे. सिरियल हे एक वेगळं माध्यम आहे, घराघरात सहज पोचणारं माध्यम आहे. तसंच नाटक हे एक काहीतरी सांगू पाहणारं, क्वालिटी कंटेंट प्रोड्यूस करणारं एक माध्यम आहे. सो मजा येते मला दोन्ही. या नाटकामुळे तुझ्या आयुष्यात काय बदल झाला थोडक्यात सांग. तुमच्या समोर जी मी छोट्या पडद्यावर दिसतेय, हाच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल या नाटकाने घडवलेला आहे. तुमच्यापर्यंत सहज पोचते मी तर याच नाटकामुळे. कारण या नाटकाने खूप बूस्ट मिळाला माझ्या अभिनय कारकिर्दीला आणि इथनं सुरुवात झाला हा प्रवास, तो थांबला नाही आणि चालूच आहे. परत मीनाक्षीनं खूप महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रवास हा थांबलेला नाहीये. परत आपण यमदेवांकडे जाऊया एकदा. तयारी चालू आहे त्यांची, नाटक काही थोड्या वेळात होणार आहे इथं. मला सांगा, सध्या जे पॉलिटिकल गोष्टी घडतात आपल्या अवतीभोवती, आपलं नाटक ही पॉलिटिकल भाष्य करतं, तर तुम्ही कसं बघता बाहेरच्या ह्या घडणाऱ्या म्हणजे वास्तवदर्शी गोष्टी आणि त्यानंतर आता नाटकांमधून आपण ज्या गोष्टी सांगतो त्याकडे? यामध्ये दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत. शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत. म्हणजे एक विचार करून सांगितलेले महाराज, म्हणजे जे काही महापुरुषांनी सांगितलेले महाराज आहे, म्हणजे महात्मा फुलेंनी सांगितले, बाबासाहेबांनी सांगितलेले, आणि इकडे आत्तापर्यंत रंगवलेले चमत्कारित ते सांगितलेले. मग प्रेक्षकांनी ठरवायचे. आम्ही फक्त नॉर्मल आम्ही दाखवल्यात बाजू, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, तुम्हाला जी आवडली ती घ्या, पण त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या जगण्यावर, इव्हन नॉर्मल अजून सांगतो तुमच्या संसारावर परिणाम होतो. महाराजांचे इतके चांगले कोट आहेत, धोरणं आहेत की तुम्ही तुमच्या नॉर्मली आयुष्यात पण जगायला गेलात तर तुम्ही माणूस होता. म्हणजे त्याला फार काही वेगळं मोठमोठी खंड ज्ञान वाचा नाही गरज आहे. त्यांची काही गोष्टी की नाही गरज. बाबा महाराज महिलांविषयी काही सांगत होते आणि आज काय पाहतोय आपण, म्हणजे ते मी माझ्या अंगीकारली. मला नॉर्मली कोणीतरी माझ्यावर रागवलं असेल तर मी जरा विचार करतो, ती महिला आहे, तिच्याकडे 4 कामं जास्त येतात माझ्यापेक्षा, तिला लेकरं सांभाळण्यात. मी म्हटलं माझ्या घरी बायकोला, तर मी रागवत नाही का माझ्याकडे ही गोष्ट. तर ही गोष्ट तिथून झालेली आहे महापुरुषांकडून. महापुरुषांची मोठमोठी गोष्टीत पण, त्यांच्या सामान्य गोष्टीत पण ते दिसतात. आणि तिकडं काय, तिकडं वर्चस्ववाद, तो सगळा वर्चस्व की मी आहे. मग त्याच्यात आता बायका पण आलेल्या आहेत काही की त्याही सांगू पाहतात की नाही असं कर. कोणी कोणाला सांगितलं नाही पाहिजे. चुकत असलं की आपोआप कळते. जशी ही मी तुम्हाला हे दाखवू शकते, ही जी विंग आहे ना, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ही जागा, ॲक्टरच्या आयुष्यातली सगळ्यात भारी जागा असते. तुम्ही कुठूनही या, काहीही या, माझा प्रयोग किती काही चांगला झाला, मी इथं आलं तुम्हाला कळतं. आणि तिथून दुसरं कोणीतरी येऊन काय भारी कमाल झाला प्रयोग, नाही होत कधी कधी त्या दिवशी. आणि तिथं मला कळतं की नाही यार, मी खरा आहे का खोटा आहे.
आणि पण कोणी जरी येऊन सांगितलं तू काय भारी केलं, मला मग कळतं माझा प्रयोग चांगला नाही झाला, पण कोणीतरी येऊन मला सांगतं की प्रयोग भारी झाला, मग मला वाटतं तो माणूस खोटा आहे. बरं, अशी आयुष्यातली म्हणजे एकच अशी बेस्ट आठवण की ज्यानं असं वाटलं की यार या भूमिकेचं चीज. सर माझा ॲक्सिडेंट झाला होता 2016ला शिवाजी अंडरग्राऊंडचा. तर मी नीट झालो तर मला औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या MGM हॉस्पिटलला 3-4 लोक आले होते भेटायला. तर मी म्हटलं माझ्या ओळखीचे नव्हते, काही नाही आले असतील. तर ते ह्या नाटकाचे प्रेक्षक होते आणि ते माझ्याकडे पैसे घेऊन आले. छान वाटलं. क्या बात आहे. म्हणजे प्रवीणचा अपघात झाला होता जसं प्रवीणनं सांगितलं, त्यामध्ये एका कलाकाराचा मृत्यू पण आय थिंक झाला होता आणि प्रवीण जखमी झाला होता त्यामध्ये. त्यानंतर म्हणजे अनेक अडचणी असतात, अनेक अडचणी येऊन सुद्धा हे नाटक आज पुन्हा रंगभूमीवरती जोर धरतंय. तर आता जो जेनजी प्रेक्षक आहे तर त्या प्रेक्षकांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आम्ही तर म्हणू की आता ज्यांचं बघायचं राहिले त्यांनी यावं. आणि आमचा असा अनुभव आहे की आता तुम्ही हे नाटक किती वेळा बघितलंय? 2-3 वेळेस. तर एकदा नाटक बघितले की तो थांबतच नाही. म्हणजे आपल्याकडे अशी माणसं आहेत की त्यांना 25 वेळेस 30 वेळेस हे नाटक बघितले. तर जेवढं लोक ही बघतील तेवढा हा विचार लोकांमध्ये पोचल आणि त्यात आमचा हेतू साध्य होईल. ज्या हेतून आम्ही नाटक करतोय महाराजांचे बाबासाहेबांचे विचार हे जनमानसांपर्यंत पोचतील. आता आपण बघतोय एंट्री झालेली आहे. शिवरायांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जे दिसत आहेत तेच या नाटकाचे लेखक आहेत राजकुमार तांगडे सरांशी सुद्धा आपण संवाद साधूया. सर, हे इतकं जबरदस्त पद्धतीचं लिहिणं हे मुळात तर थोडक्यात आधी हे सांगा की ही कन्सेप्ट कशी तुमच्या डोक्यात आहे? खरं तर महाराष्ट्रात आणि एकूण भारतातच जो शेतकरी समाज आहे, जो कष्टकरी समाज आहे, त्यांचं महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जो कष्टकरी शेतकरी हा तळागाळातला जो समाज आहे त्यांचं जर आराध्य दैवत कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपले पूर्वज आपले राजे हे नेमके कसे होते हे लोकांना खऱ्या अर्थानं सांगणं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपण त्यांचे विचाराचे वंशज म्हणून आपलं काम आहे. म्हणून असं वाटत होतं की खूप दिवसानं की महाराजांवर काहीतरी आपल्याला करायचं आहे. आणि महाराज जसेच्या तसे जरी आपण मांडले तरीसुद्धा ते सुद्धा आपल्या जीवनाचं एक खऱ्या अर्थानं ते एक सार्थक होईल आपण असं मानायला हरकत नाही. म्हणून मग आमचा तर ग्रुपच आहे रंगमळा नावाचा, जो की शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी सगळा उभा केलेला आहे. तर ही शिवाजी महाराजांच्या विचाराची पेरणी त्या मळ्यातूनच ही आलेली आहे. कारण कसं आहे की एंटरटेनमेंट आपण बघतो, एंटरटेनमेंटची नाटकं असतात वेगळ्या धाटणीची, पण हे एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे, पॉलिटिकल भाष्य करते हे नाटक. तर काय अडचणी तुम्हाला आल्या सुरुवातीला किंवा अजून काय अडचणी येतात का? तशा अडचणी काही नाही आल्या. कारण मी पूर्वी पुन्हा तसंच म्हणलो की आपण आपल्या पूर्वजांची महती सांगायला आपण म्हणजे घाबरायचं काम नाही. आणि जर कोणी आपल्याला घाबरत असेल तर त्यालाही म्हणजे आपण धीरानं तोंड देऊ शकतो, कारण आपण आपल्या पूर्वजांची महती सांगतोय. आणि अडचणी म्हणतात तर आपण ज्या ठिकाणाहून आलो ते ठिकाणच सगळं अडचणीनं भरलेलं आहे. म्हणजे अगदी शिवरायांचा काळ जरी असला तर शिवरायांनी स्वराज्य उभं केलं होतं, आपण तर एक फक्त विचाराचं एक नाटक उभा करतोय. तर त्याच्यामुळं तशा अर्थानं टिपिकल त्याला अडचणी नाही म्हणता येणार. समजा आमच्या गावात लाईट नाही, ह्याला आम्ही अडचण नाही म्हणत. हा, लाईट लागते ही गरजेचं आहे, पण जर ज्यांना नेहमीच विजेची सवय त्यांना जर वीज नसेल तर त्यांना ती अडचण वाटू शकते. आता हे म्हणजे खरं तर हे जनरेशन्स खूप बदलत आहेत. मिलेनियन्सच्या काळामध्ये म्हणजे तुमची आता हे वय कळत नाही एकूणच, पण मिलेनियन्सच्या काळातलं नाटक, त्यानंतर जेनजी आलं. आता जो जेनजीवर खास करून येतो हे नाटक बघण्यासाठी, तर त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? कारण हे जी मंडळी आहे सगळी ती कुठंतरी सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स यामध्ये अडकलेली आहे. तर त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? खरं तर त्यांना खूप आवडतं म्हणण्यापेक्षा एक तर शेवटी माणूस आहे
आणि माणूस ना काही काही अशा फेजमधून जात असतो, वेगवेगळ्या फेजमधून. तर हे वेगवेगळे जनरेशनही त्या फेजमधून जातात, पण मूळ माणसाचा जो स्वभाव आहे म्हणजे ज्याला भूक लागणे आपण म्हणतो, तर भूक तर प्रत्येक पिढीला लागतेच. मग ती बौद्धिक भूक असो किंवा पोटाची भूक असो, तर ती तर लागणार आहे. ती तर नैसर्गिक आहे ना. तो नैसर्गिक अधिकार अजूनही कोणी हिरावून घेतलेला नाही. म्हणून नव्या पिढीला सुद्धा हे नाटक त्यांची बौद्धिक भूक भागवणारं आहे असं वाटतं. कारण आम्ही आता बऱ्याच ठिकाणी असं पाहतो की आपलं नाटक साधारण 12-13 वर्षापूर्वी आलेलं नाटक, आणि 13 वर्षापूर्वी जे पालक आले होते की ज्यांचे नवीन लग्न झालेले होते, नवीन यंग जनरेशन, आता त्यांची जी मुलं आहेत 10-12 वर्षाची, कोणाची त्यावेळेस जी 5 वर्षाची होती ती 18 वर्षाची झाली, ते ज्यावेळेस ते त्यांना घेऊन येतात त्यावेळेस त्यांना ते अगदी मुलं पण भारावून जातात की आम्हाला खूप आवडतं. आणि शिवाजी महाराज आहेत, महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, तर त्या प्रत्येकाला ते कळतंच ना तो, आणि त्यांचं महात्म्य माहिती आहे ना. म्हणजे नुसतं नाटक म्हणून नाही तर सामाजिक वेगवेगळ्या घटकांनी पण त्यांचं महात्म्य मुलांना सांगितलेलं आहे. तर आपल्या आईवडिलांनी इतकंच प्रिय नातं आपल्या पूर्वजांशी पण, आणि आपले जे वैचारिक पूर्वज आहेत त्यांच्याशी सगळ्यांशीच या लहान पिढीचं पण आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की कुठल्याच घरामध्ये महाराजांचा किंवा बाबासाहेबांचा फोटो नाही, असे घरं नाही आजकाल. एखादी वेळेस आजोबा पंजोबाचे नाहीत फोटो, पण आपले जे वैचारिक पूर्वज आहेत त्यांचे आहेत. त्याच्यामुळे त्या जनरेशनला पण हे नाटक अपील होत आहे. कारण त्याचं कारण मी तेच म्हणतो की नैसर्गिक ज्या गरजा आहेत भुकेची, जी मेंदूची असो किंवा पोटाची असो, ती नाही बदलता येणार, ती तर भागवावीच लागेल. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही काम करता हे खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण या टीमकडून जाणून घेतलेल्या आहेत. आणि आपण बघतोय की सध्या एकूणच रंगभूमीलाच अच्छे दिन येत असल्याची काहीशी परिस्थिती आहे, आणि त्यामध्ये शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लासारखं एक पॉलिटिकल भाष्य करणारं नाटक आहे, आणि त्या नाटकाला सुद्धा तुफान प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं तुम्ही सुद्धा हे नाटक जर बघितलं नसेल तर निश्चितपणानं एकदा तुम्ही थिएटरला या आणि हे नाटक जरूर बघा. आणि तुम्हाला या एकूण संवादासंदर्भामध्ये, मुलाखती संदर्भामध्ये काय वाटतंय हे नक्की सांगा. आता नाटक सुरू होतंय त्यामुळे आपण इथंच थांबूया. ही संपूर्ण मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरा पर्सन राजू रेवणकर सोबत मी निलेश झालटे, मुंबई तक.